नमस्कार. काय नाव आहे तुमचं? राहुल रामेश्वर करून हां. काय विषय झालता? विषय सकाळी धार काढायला गेलो तर रानात वासरं फाडली होती दोन. बरं. फाडले बघितलं तर ते संशय बिबट्याचा म्हणजे वाटला. हां, मग त्या वन विभागाला अधिकाऱ्याला फोन लावला. हां, तर त्यांचं म्हणणं यायला की तुम्ही अर्ज करा, पुन्हा आम्ही येतो. हां, हां, म्हणजे हां. उडवडीची उत्तर द्यायला. बरं. पुन्हा त्यांचा मी म्हणलं आर्यचा तुमचा नंबर द्या. हां, हां. नंतर लगेच तासभरात ते आले. बरं, बरं. आल्यानंतर पुन्हा मग त्याने बघितलं ठसं बिसं सगळं तर वाघाच ठस निघालं. बरं, बरं. मग वाघा असं केलं त्यांनी पुन्हा मग सापळायला आणलं ती कॅमेरा लावलं. बरं. उशीर केली मला पण म्हणजे जाणार होते इथून आम्ही संध्याकाळी थांबणार आहोत. हां. वन विभागानं काय पत्रकारला काय सांगू नका म्हणून सांगितलं होतं काय नाही तुम्हाला? नाही मीडिया बिडिया आज काय लगेच तुम्ही हे करू नका न गुरु हे आधी हलवा असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, बरं, बरं. नाही पण कितीचं नुकसान झाले? नुकसान 60-65 हजार झाले. बरं, बरं. किती वयाची वासरं तुमची? एक 13 महिन्यात होतं आणि एक 11 महिन्यात. बरं. काय नुकसान भरपाईविषयी काय बोलणं झालंय का? नाही काय झालं. बरं, बरं, बरं. मग गावकऱ्यांना काय त्यांनी? गावकऱ्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सतर्क म्हणजे यामुळे मला माझ्या सांगितले पण ती पण सांगतो म्हणले अजून काय सांगितलं नाही कोणी ते. कोणी विभाग ज्यावेळेस माणूस पाठवून त्यावेळेस जागा होणार आहे. बरं. आता त्यासाठी काय उपाययोजना काय केल्यात का वन विभागानं? कोणी विभागाने सापळा लावला एक आणि कॅमेरे लावले 2-4. सापळा लावलाय? हा लावला. कॅमेरा लावून काय कॅमेऱ्यात काय सापडणार आहे. बरं, बरं. चालतंय. बरं तुम्हाला मीडियाला सांगून असं तुम्हाला म्हणलेलं का? हां. मीडियाला मीडियाला म्हणजे लगेच सांगू काय नका, बोलू बातमी नका. देऊ नका लगेच. बरं. चालतंय.